नमस्कार मंडळी, उद्या सोमवार आहे आणि जर तुम्ही सकाळी उठल्यावर या 5 गोष्टी केल्या नाहीत तर आयुष्यातील मोठा फायदा तुम्ही गमावू शकता. पण काळजी करू नका. आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या 5 गोष्टी ज्या केल्याने भगवान शिवची कृपा तुमच्यावर नक्की होईल. तुम्हाला माहीत आहे का, सोमवार इतका खास का मानला जातो? हा फक्त आठवड्याचा एक दिवस नाही, हा दिवस आहे भगवान शिव यांना समर्पित. म्हणूनच या दिवशी केलेली पूजा, जप आणि श्रद्धा थेट शिवपर्यंत पोहोचते असं मानलं जातं. नमस्कार मंडळी, स्वामी भक्तिशक्ती या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. सोमवार हा शब्दाचा सोम आहे आणि सोम म्हणजे चंद्र. आणि तुम्हाला माहीत आहे का, चंद्रदेव हे शिवाच्या जटामध्ये विराजमान आहेत. म्हणूनच सोमवारचा दिवस मन शांत करण्यासाठी, आत्मिक शांती व शक्ती वाढवण्यासाठी आणि जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी सर्वात प्रभावी मानला जातो. तुम्ही कधी लक्ष दिलं का, जे लोक सोमवार व्रत करतात त्यांच्या आयुष्यात हळूहळू बदल दिसायला लागतो? हो, कारण या दिवशी केलेली छोटीशी पूजा सुद्धा खूप मोठं फळ देऊ शकते. कारण या दिवशी केलेली छोटी पूजा सुद्धा का आपल्याला मोठं फळ देऊ शकते? कारण की एवढी आपली शिव महापुराणमधलं लिहिलेले आहे, जी माझी शिवभक्ती करन त्यांना मी सदैव त्यांच्या पाठीशी राहीन. विशेष जर तुम्ही श्रद्धेने केले असेल तर सोमवारच्या दिवशी मनोकामना पूर्ण होतात, लग्नाचे योग्य जुळतात, घरात सुख शांती येते आणि आर्थिक स्थितीही सुधार होते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सोमवारची पूजा फक्त एक दिवस नाही, ती एक एनर्जी आहे जी तुमचं मन, विचार आणि आयुष्य बदलू शकते. म्हणूनच उद्या सोमवार आहे आणि जर तुम्ही हा दिवस योग्य पद्धतीने सुरू केला तर तुमचं नशीब बदलायला वेळ लागणार नाही. सकाळी उठल्यावर सर्वात पहिली कोणती गोष्ट करायची? आता मी तुम्हाला एक खरी कथा सांगणार आहे, जी ऐकून कदाचित तुमचे सोमवारकडचे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. एक छोट्या गावात एक मुलगी राहत होती. तिचं नाव होतं सोनाली. घरची परिस्थिती खूप साधी, पैसे नाही, लग्न ठरत नव्हतं, घरात नेहमी ताणतणाव होता. कदाचित तुमच्या किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाच्या तरी आयुष्यात ही अशी परिस्थिती असेल. एक दिवस तिच्या आईने तिला सांगितलं, बाळा, सोमवार व्रत सुरू कर आणि मनापासून भगवान शिवची पूजा कर. सुरुवातीला तिला विश्वास नव्हता, पण तरीही तिने एक छोटासा प्रयत्न केला. दर सोमवारी ती सकाळी लवकर उठायची, ओम नमः शिवाय जप करायची, शिवलिंगावर पाणी अर्पण करायची आणि मनापासून प्रार्थना करायची. पहिले काही आठवडे काही फरक दिसला नाही, पण तरीही तिने हार मानली नाही. हळूहळू तिच्या आयुष्यात छोटे छोटे बदल दिसायला लागले. घरात शांतता वाढली, ताण कमी झाला, तिच्या मनात पॉझिटिव्ह विचार यायला सुरू झाले. आणि एक दिवस अचानक असं चांगलं लग्नाचं स्थळ आलं. अगदी स्मूथ झालं आणि काही महिन्यात तिचं लग्न ठरलं. आज ती आनंदी आहे, तिचं घर सुखाने भरलेलं आहे. ही कथा फक्त सोनालीची नाही, अशा हजारो लोकांच्या आयुष्यात सोमवार व्रतमुळे बदल झाले आहेत. मी स्वतःही असे लोक पाहिले आहेत ज्यांनी फक्त सोमवारची साधी पूजा सुरू केली आणि तिच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाले. तुम्ही पण ट्राय केलं का कधी सोमवार व्रत? कमेंटमध्ये नक्की सांगा. लक्षात ठेवा, ही जादू नाही, ही आहे श्रद्धा, सातत्य आणि सकारात्मक ऊर्जा. जर तुम्ही मनापासून सोमवारची सुरुवात केली तर बदल नक्की होतो, फक्त थोडा वेळ लागतो. आता आपण पाहूया उद्या सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट करायची, जी सगळ्यात महत्त्वाची आहे. आत्तापर्यंत आपण फायदे पाहिले, पण आता एक सत्य ऐका. सोमवारची पूजा 99 लोक या चुका करतात आणि त्यांना कळतही नाही. आणि कदाचित तुम्ही सुद्धा यापैकी एखादी चूक करत असाल. खूप लोक उशिरा उठून पूजा करतात, पण सोमवारची पूजा सकाळी लवकर केली तरच जास्त प्रभावी मानली जाते. फक्त म्हणून पूजा करणं, मन कुठेतरी दुसरीकडे, अशी पूजा भगवान शिवपर्यंत पोहोचते का? नाही. चुकीचं बेलपत्र अर्पण करताना नियम पाळले नाही तर त्यांना पूर्ण लाभ मिळणार नाही. मध्येच व्रत सोडणे, 2 दिवसानंतर करून सोडणं देणं, हे सगळ्यात मोठं मिस्टेक आहे. नसली तर
कसा मिळणार? नकारात्मक विचार, पूजा करताना मनात शंका, भीती, निगेटिव्ही हे सगळं तुमची एनर्जी कमी करते. लक्षात ठेवा, सोमवारची पूजा म्हणजे फक्त विधी नाही, ती आहे तुमच्या श्रद्धेची परीक्षा. लोक म्हणतात मी पूजा करते पण काही होत नाही, पण ते चुका पाहतच नाही. म्हणूनच उद्या सोमवार आहे आणि जर तुम्ही या चुका टाळल्या तर तुमचा खरा फायदा दिसेल. आता आपण पाहूया सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट करायची जी सगळ्यात महत्त्वाची आहे. उद्या सोमवार आहे आणि तुमच्या आयुष्यात बदल इथूनच सुरू होतो. सकाळी उठल्यावर तुम्ही पहिली गोष्ट करता यावर तुमचा संपूर्ण दिवस अवलंबून असतो आणि सोमवारच्या दिवशी ही पहिली गोष्ट अजून जास्त महत्त्वाची होते. सकाळी डोळे उघडल्यावर मोबाईल पाहू नका. सगळ्यात आधी मन शांत ठेवा आणि हळूहळू म्हणा ओम नमः शिवाय. फक्त 11 वेळा मनापासून श्रद्धेने. हा छोटासा जप तुमच्या मनातील निगेटिव्ह एनर्जी दूर करतो आणि दिवसाची सुरुवात पॉझिटिव्ह करतो. कल्पना करा, सकाळ शांत वेळ आणि तुम्ही ओम नमः शिवाय म्हणत आहात. तुमचं मन हळूहळू शांत होतं आणि यातून एक वेगळीच ताकद जाणवते. हा जप फक्त शब्द नाही, हे आपलं विचार आहे, जी तुमच्या विचारावर, तुमच्या भावनावर आणि तुमच्या आयुष्यावर परिणाम करते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जप करताना मन इथे तिथे भटकत असेल तर त्यांचा पूर्ण फायदा मिळत नाही. तुम्ही दिवसाची सुरुवात कशी करता, सोमवार तुमचं भविष्य ठरतं. जे लोक यशस्वी आहेत ते त्यांच्या दिवसाची सुरुवात नेहमी पॉझिटिव्ह एनर्जीने करतात. उद्या फक्त हा एक बदल करून बघा. डोळे उघडल्यावर 11 वेळा ओम नमः शिवाय म्हणा आणि मग तुमचा दिवस कसा बदलतो ते पहा. हे होतं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम. आता आपण पाहूया दुसरं काम, जे तुमच्या घरातील निगेटिव्ह एनर्जी पूर्णपणे दूर करू शकतं. पहिलं काम झालं, आता दुसरं आणि खूप शक्तिशाली काम, शिवलिंगावर अभिषेक. कल्पना करा, सकाळची शांत वेळ, तुमच्या हातात एक तांब्या आणि तुम्ही हळूहळू शिवलिंगावर ते अर्पण करत आहात. सर्वात आधी स्वच्छ पाणी घ्या. आपण शांत मनाने शिवलिंगावर अर्पण करा. पाणी ओतताना म्हणा ओम नमः शिवाय. हळूहळू शांत आणि श्रद्धेने. तुम्हाला माहीत आहे का, पाण्याचे अभिषेक का केला जातो? पाणी म्हणजे शुद्धता आणि जे तुम्ही पाणी अर्पण करता तेव्हा तुम्ही तुमच्यातली निगेटिव्ह एनर्जी, ताण, चिंता सगळं त्या पाण्यावर सोडत असता. जर पाणी शिवलिंगावरून वाहत नसतं तुमचं दुःख, तुमचं ताण हळूहळू जातो. पण इथे काही गोष्टी लक्षात ठेवा. घाई करू नका, मोठ्या आवाजात बोलू नका, मन शांत ठेवा. जर शक्य असेल तर पाण्यासोबत दूधही अर्पण करू शकता, यामुळे अधिक पुण्य मिळतं असं मानलं जातं. हा अभिषेक फक्त एक क्रिया नाही, ही एक कमेटी आहे तुमचं आणि भगवान शिव यांच्यातील. जिथे श्रद्धा असते तिथं परिणाम नक्की दिसतो. फक्त 2-3 मिनिटात अभिषेक करा, पण त्याचा प्रभाव संपूर्ण दिवसावर पडतो. उद्या सोमवार, हा छोटासा अभिषेक नक्की करा आणि स्वतःवर अनुभव घ्या. आता पुढचं काम, जे तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, उद्या सोमवार आहे आणि आज आपण पहिलं सकाळी उठल्यावर कोणती 5 कामे केली तर तुमचं आयुष्य हळूहळू बदलू शकतं. ही फक्त पूजा नाही, ही एक सवय आहे जी तुम्हाला पॉझिटिव्ह बनवते आणि शांत बनवते आणि आयुष्य पुढे नेते. लक्षात ठेवा, भगवान शिव कधीच मोठे काही मागत नाही, फक्त तुमची श्रद्धा आणि मनापासून केलेली छोटीशी प्रार्थना. उद्या फक्त 5 मिनिटात स्वतःसाठी काढा आणि 5 काम करू बघा. तुमचा फरक नक्की जाणवेल. तुम्ही सोमवार व्रत करता का? कमेंटमध्ये नक्की लिहा ओम नमः शिवाय. हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी भेटेन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव. उद्या सोमवार आहे आणि जर तुम्ही सकाळी उठल्यावर ही 5 कामे केली तर भगवान शिवची कृपा तुमच्यावर नक्की होऊ शकते. हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत. सोमवार का खास आहे? सोमवार व्रतची कथा. लोक करत असलेल्या मोठ्या चुका. सकाळी सोमवारी उठल्यावर करायची आहे ही 5 कामे. तर कमेंटमध्ये लिहा ओम नमः शिवाय. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि सर्वांना हर हर महादेव. तुमचा दिवस शुभ जावो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. स्वामी भक्ती शक्ती या चॅनलमध्ये तुमचं मनापासून मी स्वागत करते. असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. चला तर मित्रांनो, बाय. शुभ
संध्याकाळ सर्वांना.